सोनगावाच्या शेवटच्या टोकाला सुमित्राचं एक जुनं पण सुंदर असं घर होतं. घराभोवती आंबा, चिंच आणि नारळाची झाडंही होती. तिच्या पतीनं आयुष्यभर कष्ट करून ते घर आणि त्याला लागून असलेली 3 एकर जमीन उभी केली होती. पतीच्या मृत्यूनंतर सुमित्राबाईंनीच आपल्या 3 मुलांना वाढवलं. पहिल्या मुलाचं नाव मकरंद, दुसऱ्याचं संदीप आणि तिसरी अनघा. स्वतः उपाशी राहून तिनं मुलांना शिकवलं. मुलांच्या फीसाठी तिने स्वतःचे दागिनेही विकले. मोठ्या मुलाला शहरात नोकरी मिळावी म्हणून कर्ज काढलं. धाकट्याच्या व्यवसायासाठी पैसे दिले. मुलं मोठी झाली आणि आपापल्या संसारात रमली. सुमित्राबाईंना मात्र एकच समाधान होतं, माझी मुलं सुखी आहेत म्हणजे माझं आयुष्य सफल झालं. पण तिला माहीत नव्हतं की ज्या मुलांसाठी तिनं आयुष्य खर्च केला त्यांच्याच मनात आता आईपेक्षा तिच्या मालमत्तेची किंमत मोठी होती. एके दिवशी संध्याकाळी मकरंद अचानक आईकडे आला. आई, तू आता एकटी किती दिवस राहणार? सुमित्राबाई हसून म्हणाली, अरे मला काय झालंय, मी अजून चालते फिरते, माझी कामं मी स्वतः करते. मकरंद गंभीर झाला. आई, तुझं वय झालंय, घर मोठं आहे, जमीन मोठी आहे, उद्या काही झालं तर? सुमित्राबाई म्हणाल्या, माझी काळजी तुला वाटते हे ऐकून मला फार बरं वाटलं. मकरंद काही क्षण शांत राहिला. आई, एक काम कर, घर आणि जमीन आमच्या नावावर करून दे. आम्ही दोघे भाऊ तुझे आयुष्यभर काळजी घेऊ. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू नाहीसं झालं. म्हणजे साधा आहे आई, तू मालमत्ता आमच्या नावावर कर, आम्ही तुला कधीच कमी पडू देणार नाही. सुमित्राबाई काहीच बोलली नाही. त्या रात्री तिला पतीची खूप आठवण आली. तिनं स्वतःशीच विचारलं, ज्यांना मी माझं सगळं दिलं त्यांना आता माझ्यावर विश्वास नाही. काही दिवसांनी मकरंदची पत्नी वर्षाही आली. ती गोड बोलत म्हणाली, आई, आम्हाला तुमची सेवा करायची आहे, पण मालमत्तेबाबत आधीच निर्णय झाला तर पुढे भावांमध्ये भांडण होणार नाहीत. सुमित्राबाईंनी तिला विचारलं, आणि माझ्या मुलीचं काय? वर्षा लगेच म्हणाली, मुलगी तर लग्न होऊन दुसऱ्या घरी गेली आहे ना, तिला कशाला हिस्सा? हे ऐकून सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणीच आलं. अनघा ही माझी मुलगी आहे, पण ती माझ्या काळजातला तुकडा आहे, तिचा हक्क कसा विसरू? वर्षा उठून निघून गेली. यानंतर सुमित्राबाईंवर दबाव वाढत गेला. फोनवर फोन. आई, कागदांवर सही कर. आई, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे, तू आमच्यावर ठेव. आई, तू सही करत नाहीस म्हणून लोक काय म्हणतील? कधी प्रेमानं, कधी रागाने, तर कधी धमकी देऊन मुलं तिला मालमत्ता देण्यासाठी भाग पाडू लागली. संदीपही बदलला होता. एके दिवशी तो आईवर ओरडला, आमच्यासाठी एवढंसुद्धा करू शकत नाहीस? सुमित्राबाई थरथरतच म्हणाल्या, एवढंसं? तुम्हाला शिकवलं, वाढवलं, लग्न केली, व्यवसायासाठी पैसेही दिले, ते सगळं एवढंसं होतं का? संदीप शांत झाला. आई पुढे म्हणाली, मला मालमत्ता देण्याची भीती नाही रे, पण मालमत्ता दिल्यावर माझी किंमत तुमच्या घरात किती उरेल याची भीती वाटते. अनघाला आईची परिस्थिती कळली. ती लगेच माहेरी आली. आईला मिठी मारून म्हणाली, आई, तू एकटी नाहीस. सुमित्राबाई रडत म्हणाल्या, मला माझ्या मुलांशी भांडायचं नाही ग. अनघा म्हणाली, भांडू नकोस, पण परंतु स्वतःवर अन्यायही होऊ देऊ नकोस. मकरंदने अनघाला सुनावलं, तुला मध्ये पडण्याची काय गरज नाही, ही आमची कौटुंबिक गोष्ट आहे. अनघा शांतपणे म्हणाली, आई तुमची सुद्धा आहे आणि माझी सुद्धा आहे, पण सर्वात आधी ती एक माणूस आहे, तिच्या इच्छेचा आदर करा. परिस्थिती इतकी बिघडते की मकरंद आणि संदीप आईला घर सोडण्यास सांगतात. मकरंद म्हणतो, तू आमच्यासोबत शहरात राहा, हे जुनं घर विकून टाकू. सुमित्राबाई घराच्या भिंतीकडे पाहते. हे घर विकायचं? हो, या भिंतींवर तुमच्या बालपणीच्या उंचीच्या खुणा आहेत. ती अंगणातल्या झाडाकडे पाहते. या झाडाखाली तुम्ही दोघं खेळायचात. मकरंद थंडपणे म्हणतो,
आता त्या आठवणींची किंमत नाही आई. हे वाक्य सुमित्राबाईंच्या हृदयालाच लागतं. त्यांच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. ती हळू आवाजात म्हणाल्या, आठवणींची किंमत नसते रे, पण माणसाची किंमत ओळखायला त्या उपयोगी पडतात. तर मुलं कधी मालमत्तेच्या कागदांवर सही करण्यासाठी घेऊन जातात. पण तिथे सुमित्राबाई अचानक वकिलासमोर एक वेगळाच निर्णय जाहीर करते. मला माझी जी काही संपत्ती आहे, मालमत्ता आहे, त्या मुलांच्या नावावर करायची नाही. तर मकरंद संतापतो, रागाने लालबुंद होतो. म्हणजे आम्ही तुझ्यासाठी काहीच नाही का? सुमित्राबाई अगदी शांतपणे म्हणाल्या, तुम्ही माझी मुलं आहात म्हणूनच तुमच्यावर प्रेम आहे, पण माझ्या प्रेमाचा अर्थ माझ्यावर अन्याय करण्याचा अधिकार नाही. आणि पुन्हा मी पुढे सांगते, ही जमीन मी विकणार नाही, घरही विकणार नाही. माझ्या पतीच्या नावानं या जमिनीवर एक छोटं वृद्धाश्रम आणि गरीब मुलांसाठी शिक्षण केंद्र सुरू करणार आहे. मुलांना धक्काच बसतो. दोघंही रागाने लालबुंद होतात. मकरंद रागाने घरातून निघून जातो. संदीपही आईशी संबंध कायमचे तोडतो. त्यामध्ये काही महिने जातात. सुमित्राबाई मात्र अनघाच्या मदतीनं वृद्धांसाठी केंद्र सुरू करते. हळूहळू गावातील लोक तिच्या पाठीशी उभे राहतात आणि एके दिवशी मकरंदाच्या व्यवसायाला मोठा तोटा होतो. कर्जदार त्याच्या घरापर्यंत पोहोचतात. संदीपचा व्यवसायही बंद पडतो. दोघांना जाणवतं, ज्या आईला त्यांनी मालमत्तेसाठी त्रास दिला, तिनं मात्र कधीच त्यांच्या वाईटाची इच्छा केली नव्हती. मकरंद आईकडे आला. आईसमोर उभा राहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आई, मला माफ कर. सुमित्राबाई शांत राहते. आई, आम्ही तुझ्यावर प्रेम केलं नाही, आम्ही तुझ्या मालमत्तेवर प्रेम केलं. सुमित्राबाईंच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती म्हणते, चूक केलीस म्हणून तू माझा मुलगा राहणं बंद होत नाहीस, पण माझा मुलगा असल्याचा अर्थ मला दुखावण्याचा अधिकार तुला मिळत नाही. मकरंद तिच्या पायाशी बसतो आणि जोरजोरात रडू लागतो. शेवटी दोन्ही मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव होते. ते आईच्या वृद्धाश्रमासाठी काम करू लागतात. अनघा हसून आईला विचारते, आई, आता तरी तू खुश आहेस? सुमित्राबाईंनी मुलांकडे पाहिलं. हो, कारण आज माझ्या मुलांनी माझी जमीन नाही तर माझं मन परत मिळवलंय. कॅमेरा हळूहळू जुन्या घरावर जातो. अंगणात मुलं खेळत असतात आणि वृद्ध लोक हसत बसलेले असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, आई वडिलांनी दिलेली संपत्ती मिळवण्याआधी त्यांनी दिलेलं आयुष्य लक्षात ठेवा. मालमत्ता वाटता येते, पण आईच्या मनावर झालेली जखम सहज भरून येत नाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच कळवा. धन्यवाद.